मंत्रालयीन अधिकाऱ्यांच्या दिमतीला महापालिकेची वाहनं असल्याची धक्कादायक माहिती साम सकाळच्या हाती लागली आहे। मंत्रालयातल्या नगरविकास विभाग आणि इतर विभागातील अधिकाऱ्यांना MMR परिसरातील महापालिका वाहनं पुरवत असल्याची माहिती मिळते आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सुजित गायकवाड यांच्याकडून। सुजित, आपण पाहतोय कोट्यवधींच्या बिलांचा धूर बघायला मिळालेला आहे। एक्सक्लुसिव्ह माहिती समोर येतेय, नेमकं काय घडतंय? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नक्कीच एकूण नवी मुंबई महानगरपालिकेतून ही जी वाहनं आहे ही मोठ्या प्रमाणात वाहनं मंत्रालयातील नगरविकास विभागातील वेगवेगळे अधिकारी आहेत यांना पुरवण्यात येतात। या अधिकाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नावं समोर येत आहेत। अगदी कक्ष अधिकारी, अवर सचिव अधिकारी, उपसचिव या पदातील अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या नियमानुसार त्यांनी वाहनं वापरणं अनुज्ञेय नाहीये, तरी देखील नवी मुंबई महानगरपालिकेतून बेकायदेशीर पद्धतीनं करार पद्धतीवर घेतलेली जी वाहनं आहेत ही वाहनं थेट या अधिकाऱ्यांना पुरवण्यात येतात। या अधिकाऱ्यांच्या या वाहनांवरती लाखो रुपयांची पैशांची उधळपट्टी केली जाते। ही सगळी माहिती अधिकारामध्ये माहिती आल्यानंतर जवळपास एका वाहनाच्या पोटी 50 लाख रुपयांचा 3 महिन्यामध्ये खर्च हा महापालिकेने केलेला आहे। याचबरोबर ती जवळजवळ 17 ते 18 अधिकारी असे आहेत की या अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी नाहीये, तरी देखील नवी मुंबई महापालिकेने करार पद्धतीवर घेतलेली जी वाहनं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची वाहनं आहेत, ही वाहनं त्यांना मंत्रालयात पुरवण्यात आलेली आहेत आणि या पुरवलेल्या वाहनांवरती लाखो रुपयांच्या पैशांचा चोरडा झाला। निश्चितच धन्यवाद तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या या सर्व माहितीसाठी। एकंदरीत आपण जर बघितलं कोट्यवधी रुपयांच्या बिलांचा धूर या ठिकाणी झालेला आहे। एकंदरीत परवानगी नसताना सुद्धा वाहनं कशा प्रकारे वापरली जात आहे हे आता साम आणि सकाळच्या हाती एक्सक्लुसिव्ह माहिती लागलेली आहे। मंत्रालयीन अधिकाऱ्यांसाठी पालिकेची वाहनं वापरण्याची परवानगी नसताना सुद्धा ही वाहनं वापरली जाते, तर हे सर्व काही नेमकं सुरू आहे कुणाच्या आशीर्वादानं हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे।